भक्तीज किचन मध्ये खूप मनापासून स्वागत. तर आपण आज बघतो आहोत सगळ्यात लहान फ्रीज, म्हणजे ह्याला मिनी फ्रीजर बोलतात. तर हा 50 लिटरचा आहे फक्त, आणि हा एवढा बघतोय ना आपण, हा एवढा पूर्ण अखंड हा फ्रीज आहे. तर हा तुम्ही ना कुठे ट्रॅव्हलसाठी नेऊ शकता, बेडरूम मध्ये ठेवू शकता. तर मॅम या फ्रीज बद्दल थोडं सांगा ना. हा कसा, हा 15 लिटरचा फ्रीज आहे. 15 लिटरचा फ्रीज हा ऑलमोस्ट कमर्शियल साठी यूज होतो. एखाद्या ऑफिसेस किंवा एखादा बेडरूम तुम्हाला हॉटेल्समध्ये वगैरे यूज बघायला भेटतो तुम्हाला, किंवा तुम्हाला एखाद्या घरी बेडरूम्स मध्ये वगैरे ठेवायचं त्याच्यासाठी हा 50 लिटरचा आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला छोटासा सेक्शन, फ्रीजर सेक्शन. हा फ्रीजर आहे, हा फ्रीजर आहे. दाखवाल जरा ओपन करून? हो दाखवते. हे बघा, हा छोटासा फ्रीजर आहे. याच्यामध्ये तुम्हाला आईस क्यूब वगैरे पाहिजे असेल तर ती बनवू शकतो. हा ट्रे आहे तुमचा, हा तुमचा रॅक आहे, टर्नटेबल ग्लास आहे ती, की याच्यावर तुमचं स्टोरेज वगैरे ठेवू शकता. इथे छोट्या छोट्या जसे आपल्या कोल्ड्रिंकच्या बॉटल्स असतात की आता त्या तुम्ही ठेवू शकता. इथे तुम्हाला काही फ्रुट्स वगैरे ठेवायचे किंवा काही पॅक्स वगैरे ठेवायचे तुम्हाला, तर हा पार्लर मध्ये पण युज होतो, हा मेडिकल मध्ये पण युज होतो, हा हॉटेल्स मध्ये पण युज होतो, किंवा हा आपण पर्सनल म्हणजे बेडरूम मध्ये किंवा बेडरूम मध्ये वगैरे युज करू शकतो. ट्रॅव्हल साठी नेऊ शकतो. हा मॅडम, हा ट्रॅव्हल साठी नेऊ शकतो. 4 व्हीलर मध्ये हा फ्रीज बसतो. गाईज, हा फ्रीज जो आहे जो 4 व्हीलर मध्येही बसतो आरामात. म्हणजे तुम्ही कुठे बाहेर चाललेले आहात आणि जेवण किंवा काही असे पदार्थ आहेत जे खराब होतील लवकर, तर तुम्ही हा फ्रीजच कॅरी करू शकता तुमच्या ट्रॅव्हलिंग बॅग सोबत. म्हणजे गाडीच्या डिकीमध्ये आरामात बसेल. ह्यालाही वॉरंटी दिलेली असते. असं नाही की ह्याला वॉरंटी नाही. ह्याला 1 वर्ष टेक्निकली वॉरंटी असते आणि कॉम्प्रेसर वॉरंटी ह्यालाही 5 वर्ष आहे. 5 वर्ष ओके, खूप छान. वॉरंटी. तर मॅम हा काय रेंज मध्ये येईल? हा तुम्हाला मॅडम 9,500च्या रेंज मध्ये येतो. ओके, त्याच्यामध्ये कलर्स वगैरे अवेलेबल होऊन जातील. ऑलमोस्ट कलर स्टील कलर बेटर आहे, कारण हा 100 एखादे कमर्शियल साठी वगैरे युज करतात. त्याच्यामध्ये जे कंपनीमध्ये कलर अवेलेबल होतील, जे तुम्हाला स्टोरला दिसतील ते कलर तुम्हाला अवेलेबल होऊन जातात. बरोबर. मला काय विचारायचंय, आता हा जो फ्रीज आहे तो आता समजा हा फ्रीजर साठी दिलाय तुम्ही, बरोबर? तर इथे काय पाणी किंवा दुसरं काय कोल्ड्रिंक ठेवलं तर बर्फ नाही होणार ना? नाही, बर्फ नाही होणार, चिल्ड होणार तुमचं. ओके. आणि इथे तुमचं आईस क्यूब बनणार. जसं आपण सिंगल डोर यूज करतो ना, सेम तसं. आणि ह्याचा काय असा प्रॉब्लेम होतो का की इथे बर्फ जमा होतो वगैरे? इथे साईडला होणार ना, जसं आपण सिंगल डोर बोललो ना. ओके, साईडला ही कुलिंग कॉईल आहे, ह्याच्यावर तुमचा बर्फ जमा होणार. मग तो डिफ्रोस्ट करावा लागतो मॅन्युअली? हो, मॅन्युअली करावा लागतो तुम्हाला. जसं तुम्ही सिंगल डोर यूज करता ना, सेम तशातला, फक्त हा छोटा लिटर्स आहे. ज्याला सिंगल पर्सन आहे, मला गरज नाहीये सिंगल पर्सन साठी, किंवा एक कपल्स आहे त्यांच्यासाठी हा फ्रीज युज करू. म्हणजे ज्यांना मोठ्या फ्रीजची आवश्यकताच नसते, गरज नसते, तर तुम्ही हा 9 बोलले ना मॅम? 9,000, 9,500च्या रेंज मध्ये तुम्हाला मिळून जाईल. आणि मॅम हा ह्याला आहे आपल्या याला, तर खूप छान कन्सेप्ट आहे. तर कसे वाटली तुम्हाला सांगा मला. जर कोणाला रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही घ्या यांच्याकडून. आणि मॅम मग कुठेही अवेलेबल होतोच ना? म्हणजे अवेलेबल होतो, पण पर्टिक्युलर काही ऑनलाईन ऑफलाईन मध्ये वगैरे तुम्हाला हा बघायला भेटतो. ऑफलाईन मध्येच तुम्हाला बघायला भेटतो. तर ऑलमोस्ट हा छोटा फ्रीज, हा ऑलमोस्ट कोणी मिनी फ्रीज बोलतात का याला? एचबी इलेक्ट्रॉनिक मध्ये हा छोटा फ्रीज पण लाईव्ह तुम्हाला बघायला भेटेल. ओके. तर मॅम मी काय इन्व्हर्टर वर चालेल? हो, घरचे इन्व्हर्टर, होम इन्व्हर्टर वर चालेल. ओके. हा नॉन इन्व्हर्टर प्रोडक्ट आहे, कारण हा सर्वात जास्त सेलिंग पॉईंट नाहीये. ज्याला गरज आहे, ज्याला नीड आहे, तो फ्रीज यूज करेल. बरोबर, तोच यूज करेल. तर छान आहे. हे बघा, असा आहे हा ओव्हरऑल फ्रीज. हे बघा, एवढूसाच आहे, लहानच्या लहान. तर घेऊ शकता तुम्ही, नक्की आवडेल तुम्हाला. तर घ्या, या प्रकारचा फ्रीज आवडला असेल तर. हे बघा, आपण जे डेअरीमध्ये वगैरे बघतो ना, त्या प्रकारचे फ्रीजर्स पण इथे अवेलेबल आहेत. मॅम हे एक्झॅक्ट फ्रीजर आहे, फ्रीज काय आहे? हे ना डीप फ्रीजर आहे. ह्याला बोलतो डीप फ्रीजर. आपण खाली बीसी कूलर बघितले जे कमर्शियल युज होतात, तसे नाही, हे डीप फ्रीजर आहे. आता कस्टमर येतो आमच्याकडे, आम्हाला डीप फ्रीजर, पण पर्पज काय कस्टमरचा यूज? तुम्हाला आईस्क्रीम साठी हवा आहे, की तुम्हाला एक फ्रीजर स्टोर, नॉनव्हेज वगैरे स्टोरेज वगैरे करायचे, तर त्याच्यासाठी. म्हणजे ज्यांचे स्नॅक वगैरे साठी जे नॉनव्हेज फ्रीजर केलं, आईस्क्रीम साठी ही तुम्हाला ह्या रॅक्स वगैरे लागतात. प्रत्येक प्रकारचे प्रत्येक फ्लेवर्स वेगवेगळे असतात. अच्छा, तो हा फ्रीज आहे, बरोबर, जे आपण फ्लेवर चॉईस करतो. ह्याच्यामध्ये एक येतो व्हीसी, 2 दरवाजेवाला होतो, त्याला बोलतात. एक साईडला व्हीसी कूलर येतो, एक साईडला फ्रीजर येतो. ज्याचा तुम्हाला जर व्हीसी कूलर युज करायचं असेल तर व्हीसी कूलर, जर तुम्हाला फ्रीजर युज करायचं असेल तर फ्रीजर. आणि हाही बोलतात अखंड, ह्याला पण बोलतात. ओके. आता हा आईस्क्रीम साठी असतो ना खास? तो आईस्क्रीम साठी. आणि हा वाला हे तुम्ही नॉनव्हेज वगैरे, कोल्ड्रिंक्स वगैरे ठेवू शकता. तुम्ही आईस्क्रीम ठेवू शकतात, पण कसं आहे,
स्टोरेज प्रमाणे. बरोबर. तर मॅम हे साधारण काय रेंज मध्ये? हे ना, हे तुम्हाला 30 ते 35च्या रेंज पासून स्टार्ट होतात. ह्याच्यामध्येही लिटर कॅपॅसिटी येते. हे 100 लिटर पासून स्टार्ट होतात. 100 लिटरचा ऑलमोस्ट 25च्या रेंज मध्ये येतो. तिथून जसं जसं तुमची लिटर कॅपॅसिटी वाढणार तसं तसं तुमची प्राइस वाढणार. ओके. आणि ह्याच्यामध्ये 1 वर्ष वॉरंटी असते आणि 5 वर्ष कम्प्रेसर वॉरंटी. बरोबर. आणि हे कमर्शियल यूज आहे, तर कमर्शियलला वॉरंटी ऑलमोस्ट जेवढी कंपनीने दिली आहे तेवढीच असते. बरोबर. तर मॅम या शॉपचा प्रॉपर ऍड्रेस सांगा ना. की शॉपचं नाव आहे SB इलेक्ट्रॉनिक. हे नियर बाय गोपी सिनेमा मॉलच्या ऑपोजिट आहे. बिल्डिंगचं नाव आहे शॉप नंबर 1 राधा अपार्टमेंट, महात्मा फुले रोड, डोंबिवली वेस्ट, ऑपोजिट गोपी सिनेमा मॉल. अच्छा. आणि जर कोणाला कॉन्टॅक्ट करायचं वगैरे असेल किंवा कॉन्टॅक्ट वगैरे असतील तर आमचे कॉन्टॅक्ट नंबर आम्ही देऊन ठेवू तुम्हाला युट्यूब चॅनलवर. कॉन्टॅक्ट नंबर, सरांचे नाव वगैरे सगळं कॉन्टॅक्ट नंबर आम्ही तुम्हाला शेअर करू. आणि किंवा काय प्रश्न असेल की तुम्हाला काही इन्क्वायरी करायची असेल कुठल्या गोष्टीची तर तीही तुम्हाला फोनवर आम्ही एक्सप्लेन करत जाऊ. ओके. किंवा तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. तुम्ही कमेंटमध्ये पण विचारू शकता. ओके. थँक्यू मॅम तुमच्याकडे वेळ दिल्याबद्दल. ओके, वेलकम मॅडम.